आता जे काय आपण टोकन आहे, टोकन यूज कुठे होतं, रिअल लाईफ मध्ये कुठे यूज झालंय आणि कुठे यूज नाही झालं, मी तुम्हाला ते सांगतो फर्स्ट. ठीक आहे. आता सर्वांकडे इंस्टाग्राम असेल आणि सर्व इंस्टाग्राम वापरत असतील. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम ओपन करतात किंवा फर्स्ट टाइम, ठीक आहे, सगळ्यात फर्स्ट टाइम तुम्ही जेव्हा इंस्टाग्राम ओपन करतात त्या टायमाला काय होतं की तुमच्या पुढे एक स्क्रीन ओपन होते. कोणती स्क्रीन ओपन होते? की क्रिएट न्यू अकाउंटची जी काही स्क्रीन असते, ते स्क्रीन काय होते तुमच्या मोबाईलमध्ये शो होते. ओके. केव्हा शो होते? की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम इंस्टाग्राम काय करतात, ओपन करतात, तेव्हा काय होते, तुमच्या पुढे एक रजिस्ट्रेशनची काय होती, स्क्रीन ओपन होते. ओके. आणि जेव्हा तुम्ही लॉग इन करतात, रजिस्ट्रेशन करतात, तुमच्या पुढे काय होते, तुमची जी काय प्रोफाईलची स्क्रीन आहे ते शो होते. मग तुम्ही इंस्टाग्राम बंद केलं आणि दुसऱ्या दिवशी आलात आणि इंस्टाग्राम ओपन केलं, तेव्हा काय होतं, तुम्हाला लॉग इन स्क्रीन येते का? नाही येत. डायरेक्ट तुमचं जी काय प्रोफाईल पेज आहे, ती प्रोफाईल पेज काय होतं, इथे ओपन होतं. तुम्ही परत तिसऱ्या दिवशी आला. तिसऱ्या दिवशी आल्यानंतर तरी तुम्ही इंस्टाग्राम ऍप ओपन केलं, तर तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड मागतं का? नाही मागत. तुम्ही 6 महिन्याने आलात आणि इंस्टाग्राम तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड असेल आणि रजिस्ट्रेशन असेल, तर तुम्ही 6 महिन्याने आलात तरी तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं, तरी तुम्हाला तिथे युजर नेम अँड पासवर्ड मागतं का? नाही मागत. मग का नाही मागत? की तिथे टोकनचा यूज झालेला असतो. आता तो कसा झालेला असतो आणि कसा करायचा, मी तुम्हाला ते सांगेल आज. ठीक आहे. आता जसं की आपलं एक्झाम्पल पाहायचं, जी आपली A to Z वेबसाईट आहे, जसं की तुम्ही दररोज त्या वेबसाईटला काय करतात, प्रेझेंटी लावतात, बरोबर. तुम्ही दररोज ह्या वेबसाईटला काय करतात, प्रेझेंटी लावतात. जसं तुम्ही ह्या वेबसाईटला आलात, तुम्हाला काय मागते, ईमेल मागतो आणि सेकंड काय मागतो, तुमचा पासवर्ड मागतो. पण कधी मागतो? दररोज मागतो. तुम्ही जेव्हा जितक्या वेळ लॉग इन करता तितक्या वेळ काय करतो, तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड कंपल्सरी मागतं. मग इथे जे काय टोकन आहे, टोकनचा यूज झालाय का? नाही झाला. मग इथे टोकनचा यूज झाला असता तर तुम्ही काय केलं असतं, एकदाच युजर नेम अँड पासवर्ड टाकला असतं. सेकंड टाइम टाकायची गरज लागली असते का? नाही. मग इंस्टाग्राम मध्ये तेच यूज केले त्यांनी. इंस्टाग्राम मध्ये काय केले त्यांनी, की टोकनचा यूज केलाय. टोकनने काय होतं, की आपण एकदा लॉग इन केलं की आपल्याला सारखं प्रत्येक वेळी लॉग इन करायची गरज पडत नाही. ठीक आहे. आता तुम्हाला तर समजलंय, जिथे यूज केलाय टोकनचा यूज केलाय तिथे काय, आपलं इंस्टाग्राम सारखं आहे. आणि जिथे टोकनचा यूज नाही केला ती जी आहे आपली A to Z ची वेबसाईट. जसं की आपण युजर नेम आणि पासवर्ड मी पण दररोज टाकतोय आणि तुम्ही पण काय करतात, दररोज टाकतात. पण जे काही इंस्टाग्रामचं ऍप आहे, त्या ऍप मध्ये तुम्ही काय करतात, दररोज युजर नेम आणि पासवर्ड टाकतात का? नाही टाकत. कारण तिथे टोकनचा यूज झालाय आणि इथे टोकनचा यूज नाही झाला. ओके. समजते ऑनलाईन मेंबर? टोकनचा यूज केला तर आपल्याला पासवर्ड आणि युजर नेम टाकायची गरज पडत नाही आणि टोकनचा यूज नाही केला तर आपल्याला प्रत्येक वेळी लॉग इन करायला लागेल. समजतंय हे काय करणार आहे आणि कसं असतं यूज? थोडं थोडं समजलं असेल आय थिंक. ठीक आहे. आपण त्याचं जेव्हा एक्झाम्पल घेणार आहोत त्या एक्झाम्पल मध्ये आपण एक्सप्लेन करू. ठीक आहे. आता सर्वांना मला सांगा ऑनलाईन मेंबर, की तुम्हाला टोकन जनरेट करायला जमेल सर्वांना? मला सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करायचंय, तुम्हाला टोकन जनरेट करता येईल, म्हणजे क्रिएट करता येईल, आणि सेकंड तुम्हाला कुकी मध्ये डेटा स्टोअर करता येईल का, ह्या दोन गोष्टी आपल्या एक्झाम्पल मध्ये कंपल्सरी पाहिजे. मग आता सांगा, कोणतं रिपीट करायची गरज आहे का, कुकीज किंवा टोकन? येईल, जमेल तुम्हाला? बाकीच्यांना नाही जमणार का? ठीक आहे. अरे एक्झाम्पलच त्याच्या डिपेंड होते. मग तुम्हाला ते अवघड वाटत असेल, एकदा आपण रिव्हिजन करू आणि मग आपण ते एक्झाम्पल घेऊ. जमेल ऑनलाईन मेंबर? ठीक आहे. नाही जमलं तुम्ही विचारत चला. तुम्ही जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. आपण आता डायरेक्टली पाहणार आहे एक्झाम. ठीक आहे. काल आपण एक अर्धवट एक्झाम्पल घेतलं होतं, त्याला आज आपण करू कम्प्लीट. ओके. मग एक्झाम्पल घेण्यासाठी मी कुठे जाणार आता, आपला जो काही A to Z 54 नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डरला मी काय करतो, इथे ओपन करतो. ओपन केल्यानंतर ह्याच्या आतमध्ये काय करणार, एक नवीन फोल्डर बनवणार. जसं की मी त्या फोल्डरला नाव देतो इथे
टोकन डेमो1 आणि जो काही तो फोल्डर बनवलाय त्या फोल्डरला काय करतो, ओपन करतो. जसं मी ओपन केले, जसं मी त्या फोल्डरला ओपन केले, काय झाले, आपल्या पुढे एक अशी स्क्रीन ओपन झाली. मग जो काही एम्प्टी पेज आहे त्या एम्प्टी पेज वर क्लिक करा आणि हे CMD राईट करून एंटर बटनावर क्लिक करायचं. जसं आपण एंटर बटनावर क्लिक करू, आपल्या पुढे काय झाली, एक कमांड प्रॉम्प्ट ओपन झाली. मग कमांड प्रॉम्प्ट ओपन झाल्यानंतर इथे आपण काय टाकतो, कमांड टाकतो. मग मी फर्स्ट कमांड टाकतो की इन्स्टॉलेशनची कमांड, जसे की npm i एक्सप्रेस EJS. त्यानंतर मला लागतं एक बॉडी डॅश पार्सर. अजून काय लागणार आहे, मला डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी MySQL2 लागणार आहे. त्यानंतर डेटाबेस कनेक्शन करण्यासाठी util लागणार आहे. आणि अजून लागणार आहे आपल्याला जेसन वेब टोकन. आणि अजून एक पॅकेज आहे की आपलं कुकीज, काय कुकी पॅकेज आहे. मग हे जेवढे काय पॅकेज आहेत तेवढे पॅकेज मी काय करतो, इन्स्टॉल करतो. कोणते कोणते पॅकेज आहेत, एक्सप्रेस EJS, बॉडी पार्सर, MySQL2, util, जेसन वेब टोकन अँड कुकीज. पॅकेज झाले इन्स्टॉल. त्यानंतर एकदा CLS केलं आणि ते टाकतो मी कोड पेस्ट डॉट आणि एंटर करतो. आता एंटर केल्यानंतर आपलं झालं VS कोड ओपन इथे. मग VS कोड ओपन झाल्यानंतर मी काय करतो, इथे एक सर्व्हर बनवतो. मग सर्व्हर बनवण्यासाठी मला कशाची गरज आहे, आता एका फाईलची गरज आहे. त्या फाईल बनवतो मी index.js नावाची एक फाईल बनवली आणि त्या फाईल मध्ये मी काय करतो, एक सर्व्हरचा कोड राईट करतो. जसं की एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट सिंगल कोड घ्या किंवा डबल कोड घ्या, त्यामध्ये एक्सप्रेस. त्यानंतर वॅर बॉडी पार्सर इक्वल टू काय राहणार इथे, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर आपण अजून कोणतं पॅकेज होतं की MySQL. मग MySQL जे काय पॅकेज आहे त्या पॅकेजला मी इथे करतो रिक्वायर. त्यानंतर नेक्स्ट पॅकेज कोणतं आहे की आपलं util पॅकेजला पण मी इथे करतो इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये util. त्यानंतर नेक्स्ट वॅर JWT इक्वल टू काय राहणार इथे, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये जेसन वेब टोकन. त्यानंतर आपलं जे काही कुकी पॅकेज आहे ते कुकी पॅकेजला पण मी इथे करतो रिक्वायर इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार इथे कुकी डॅश पार्सर. ठीक आहे, पॅकेज आपण चुकीचं इन्स्टॉल केलं वाटतं आय थिंक. ठीक आहे, इथे कुकी पॅकेज नाही, काय पॅकेजचं नाव काय आहे, कुकी डॅश पार्सर आहे ना. म्हणजे काय कुकी डॅश पार्सर पॅकेज आहे, त्या पॅकेजला मी इथे करतो एकदा इन्स्टॉल डबल npm i कुकी डॅश पार्सर. ठीक आहे, आपण चुकीचं पॅकेज इन्स्टॉल केलं, फक्त कुकी केलं. आणि आता त्या पॅकेजला इन्स्टॉल केल्यानंतर मी त्या पॅकेजला इथे करतो आता रिक्वायर. कोणतं पॅकेज, कुकी डॅश पार्सर. त्यानंतर अजून कोणतं पॅकेज राहिले, झाले. मग त्यानंतर एक व्हेअर घेतला, ऍप इक्वल टू एक्सप्रेस घेतला, राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. त्यानंतर जेवढे काही मिडलवेअर आहेत तेवढ्या मिडलवेअर मी काय करतो, इथे राईट करतो. मग फर्स्ट मिडलवेअर आहे आपली बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट आणि इथे राहणार एक्सटेंडेड कोलन ट्रू. त्यानंतर जी काय आपली कुकीची मिडलवेअर आहे, मग ती कुकीची मिडलवेअर पण राईट करतो ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट आणि ह्याच्या आतमध्ये कुकी राऊंड ब्रॅकेट घेतला, क्लोज केला. त्यानंतर अजून कशाची मिडलवेअर आहे, utilची. मग utilची मिडलवेअर बनवण्याआधी मी काय करतो, डेटाबेसची जी काय कनेक्शन आहे ते कनेक्शन करून घेतो. मग वॅर कनेक्शन इक्वल टू MySQL डॉट काय राहणार इथे, क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट आणि पहिला राहतो आपला होस्ट. होस्ट कोण आहे, मग लोकल होस्ट. त्यानंतर सेकंड असतो युजर. मग युजर कोण आहे आपला, युजर आहे आपला रूट युजर आहे. त्यानंतर असतो आपला पासवर्ड. मग जो काही तुमचा पासवर्ड असेल तो पासवर्ड इथे राईट करायचा
आणि लास्ट मध्ये असतो आपला डेटाबेस. मग जो काय आपला डेटाबेस आहे A to Z काय 54_डेमो. ठीक आहे, झालं डेटाबेसची कनेक्शन. मग कनेक्शन झाल्यानंतर जे काय आपली युटिलची मिडलवेअर आहे ती युटिलची मिडलवेअर राईट करतो. मग व्हेअर exe इक्वल टू काय राहणार इथे युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट आणि ते कॉन डॉट काय असतं क्युरी डॉट बाइंड राऊंड ब्रॅकेट आणि ते मध्ये कॉन. ठीक आहे, आणि आपली एक बेसिक URL ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला एक फंक्शन त्यामध्ये एक रिक्वेस्ट आणि सेकंड रिस्पॉन्स आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. जसं की मी इथे रेंडर करतो होम डॉट EGS आणि जी काय आपली होम डॉट EGS फाईल असणार ती कुठे असणार एका व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. एक व्ह्यूज फोल्डर घेतला त्याच्या आतमध्ये मी होम डॉट EGS घेतला आणि इथे H1 मध्ये मी सांगतो काय राहणार लॉग इन. ओके, आणि जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मी रन करण्यासाठी एक पोर्ट नंबरची गरज असते. मग एक पोर्ट नंबर देतो ऍप डॉट लिसन आणि 10000. जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मी इथे स्टार्ट करतो नोडिमॉन इंडेक्स डॉट JS आणि ते करतो एंटर. जसं एंटर केलं त्याचं आउटपुट पाहण्यासाठी मी जातो ब्राउझरला आणि ब्राउझरला आल्यानंतर इथे मी सर्च करतो लोकल होस्ट :10000. इथे आले लॉग इन. ठीक आहे, मग लॉग इनचा जो काय आपला पेज असणार आहे जे काय आपलं लॉग इनचा फॉर्म असणार त्या लॉग इनच्या फॉर्म मध्ये काय असणार दोन फील्ड असणार. मग सांगा बरं एक फर्स्ट फील्ड कोणती असणार होम. ठीक आहे, आणि इथे मी ऍक्शन देतो इथे टू लॉग इन. ठीक आहे, जो काय होम डॉट चा फॉर्म आहे त्यामध्ये मी ऍक्शन दिली डू लॉग इन. त्याला मी मेथड टाकतो इथे पोस्ट मेथड. ओके, आणि त्यानंतर त्यामध्ये दोन फील्ड असतात लॉग इनच्या फॉर्म मध्ये. मग कोणती फील्ड असते होम एंटर ईमेल घेतो मी इथे BR घेतला. BR नंतर इनपुट टाईप कोणता मग ईमेल आणि ह्याला एक नेम द्यावा लागेल. मग इथे करतो मी नेम देण्यासाठी एक ईमेल. ओके, ईमेल दिल्यानंतर अजून दोन BR देतो इथे. BR दिल्यानंतर एंटर पासवर्ड. त्यासाठी एक BR घेतला त्यासाठी एक इनपुट टाईप दिला मी इथे पासवर्ड आणि इथे नेम देतो मी पण पासवर्ड. ओके, त्यानंतर पासवर्डच्या पुढे दोन BR घेऊ आपण. त्यानंतर एक बटन आणि बटनला सांगणार काय सांगणार बटनला लॉग. झालाय फॉर्म क्रिएट. एकदा आउटपुट पेजला येऊ इथे रिफ्रेश करू. जसं मी रिफ्रेश केलं एक फॉर्म झाला इथे क्रिएट. ओके, मग फॉर्मच्याच खाली आपलं काय राहणार एक रजिस्ट्रेशनचं बटन राहणार. जसं की मी इथे काय करतो मग एक अँकर टॅग घेतो आणि अँकर टॅगला सांगतो काय सांगणार इथे सांगू आपण क्रिएट न्यू अकाउंट. ओके, आणि इथे स्लॅश मध्ये मी देतो स्लॅश रजिस्टर. ओके, एकदा आउटपुट पेजला येऊ इथे करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं क्रिएट न्यू अकाउंट बटनावर क्लिक केलं युजर कुठे गेला स्लॅश रजिस्ट्रेशनला गेला. मग जे काय स्लॅश रजिस्ट्रेशनची URL आहे ते बनवून घेणार. मग कोणती मेथड आहे ह्याला गेट मेथड आहे. मग इंडेक्स डॉट JS फाईल मध्ये आलो आणि इंडेक्स डॉट JS मध्ये मी एक बनवतो गेट मेथडची राऊट. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट स्लॅश रजिस्टर कोमा घेतला एक फंक्शन घेतला त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली सेकंड रिस्पॉन्स घेतला आणि ते करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. आणि रेंडर काय करणार मी रजिस्ट्रेशन डॉट EGS आणि जी काय आपली EGS फाईल असणार ते कुठे असणार एका व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. एक व्ह्यूज फोल्डर आहे ते व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये रजिस्ट्रेशन डॉट EGS फाईल बनवली आणि इथे H1 मध्ये मी राईट करतो क्रिएट न्यू अकाउंट. ओके, आउटपुट पेजला आलो एकदा रिफ्रेश करतो आले इथे क्रिएट न्यू अकाउंट. मग क्रिएट न्यू अकाउंटच्या पेज मध्ये काय असेल एक फॉर्म असणार. कशाचा फॉर्म असेल रजिस्ट्रेशनचा. मग इथे मी काय करतो एक फॉर्म बनवतो आणि त्याला ऍक्शन देतो मी डू रजिस्टर. ठीक आहे, आणि त्याला मेथड देतो मी इथे पोस्ट. त्यानंतर त्यामध्ये फील्ड घेतो. फर्स्ट फील्ड घेऊ आपण एंटर युजर नेम. ठीक आहे,
आणि त्यासाठी मी घेतला इथे BR नंतर एक इनपुट टाईप दिला मी टेक्स्ट आणि ते राईट करतो मी इथे युजर नेम. ठीक आहे, जसं युजर नेम घेतलंय 2 BR घेतो. मग इथे जसं युजर नेम घेतलंय तसंच मी काय घेतो आता युजरचा ईमेल घेतो. ओके, इथे मी राईट करतो युजर ईमेल. मग त्याला टाईप द्यायला लागेल आपल्याला ईमेल आणि त्याला नेम पण चेंज करायला लागेल तिथे ईमेल. ओके, आणि त्यानंतर अजून घेतो मी ईमेल घेतल्यानंतर काय घ्यायचं, होम मोबाईल घ्यायचा. ठीक आहे, मोबाईल घेऊन. ठीक आहे, मोबाईल घेतला. मोबाईलला टाईप द्यायला लागेल इथे नंबर दिल्यानंतर इथे युजर मोबाईल आणि लास्ट मध्ये काय असणार आपला पासवर्ड. ओके, रजिस्ट्रेशनचा फॉर्म बनवायचा आहे ना, आणि इथे घेतला मी पासवर्ड. त्याला टाईप द्यायला लागेल मग पासवर्ड आणि त्याचं चेंज करायला लागेल युजर ईमेल नाही, इथे तुमचं राहणार युजर पासवर्ड. आणि लास्ट मध्ये काय राहणार आपलं बटन. आणि बटनला मी सांगतो काय राहणार बटन मध्ये क्रिएट अकाउंट. ओके, झालाय फॉर्म क्रिएट. एकदा आउटपुट आलो, रिफ्रेश केलं, आलाय फॉर्म. इथे युजर नेम, ईमेल, मोबाईल अँड पासवर्ड आलाय. ठीक आहे, थोडेसे नेम इथले बी चेंज करतो, फक्त ईमेल राईट करण्यापेक्षा युजर ईमेल आणि हा राहतो तो पासवर्ड. झालाय आपला फॉर्म क्रिएट. मग जी काय आपलं क्रिएट अकाउंटचं पेज आहे, त्या क्रिएट अकाउंटच्या पेजच्या खाली पण एक राहील बटन. मग ते बटन घेण्यासाठी मी काय करतो, इथे एक अँकर टॅग घेतो आणि अँकर टॅगला सांगणार कुठे जायचं, तू स्लॅशला जायचं. म्हणजेच कुठे जाणार तू स्लॅशला, म्हणजेच लॉग इन पेजला. इकडे आलं आउटपुट पेजला, रिफ्रेश केलं, बटन आलं इथे. जसं मी लॉग इन पेजवर क्लिक केलं, कोणत्या पेजवर आलो, लॉग इन पेजवर आलो. जसं मी क्रिएट न्यू अकाउंट बटनावर क्लिक केलं, कोणत्या पेजला आलो, रजिस्ट्रेशनच्या पेजला आलो. ठीक आहे, समजलं एवढं ऑनलाईन मध्ये. इतर कोणाला काय प्रॉब्लेम? अरे इतर कुणाला काय अडचण नाही ना? ठीक आहे, कुणाला वाटलं तर डायरेक्ट विचारा. ठीक आहे, किंवा मेसेज बॉक्स मध्ये तुम्ही राईट करू शकता. ओके, आता आपण काय केलंय, 2 पेज बनवले, एक क्रिएट अकाउंटचं आणि सेकंड बनवलंय लॉग इनचं. मग फर्स्ट आपण काय काम करू, की जे आपलं क्रिएट अकाउंटचं पेज आहे त्या क्रिएट अकाउंटच्या पेजवर काम करू. जसं की मी एक काय करतो, युजर नेम टाकतो, सेकंड टाकतो मी एक ईमेल, आणि थर्ड टाकला एक माझा मोबाईल नंबर, आणि लास्ट मध्ये टाकतो माझा एक पासवर्ड. आणि ते मी करतो क्रिएट अकाउंटच्या बटनावर क्लिक. जसं मी क्रिएट अकाउंटच्या बटनावर क्लिक केलं, डेटा कुठे गेला, स्लॅश डू रजिस्ट्रेशनला गेला. बरोबर, कोणत्या मेथडनी गेला, पोस्ट मेथडनी गेला. मग जी आपल्याला राऊट बनवायची ती राऊट कोणत्या मेथडचा असेल, पोस्ट. मग जी काय आपला पोस्टचा आहे, पोस्टचा राऊट बनवण्यासाठी मी आलो index.js मध्ये आणि इथे बनवतो app.post राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश डू रजिस्ट्रेशन, कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट, सेकंड रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो. जो काय डेटा आला तो डेटा कशात येतो, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी एकदा कन्फर्म चेक करतो डेटा येतोय की नाही. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं आपल्याला इथे डेटा भेटलाय. काय काय भेटलंय, युजर नेम भेटलंय, युजर ईमेल भेटलाय, त्यानंतर मोबाईल आणि इथे पासवर्ड भेटलाय. मग जो काय आपल्याला हा 4 डेटा भेटलाय, हा डेटा काय करायचा आपल्याला आता डेटाबेस मध्ये स्टोअर करायची. मग मी काय करतो, ह्याला कॉपी करतो. एकदा कॉपी केल्यानंतर इथे मी करतो chatgpt.com सर्च, आणि इथे करतो मी जी कॉपी केलेली पेस्ट केले, आणि इथे सांगणार क्रिएट बिलो. याने काय होणार, जी आपली डेटाबेसची क्रिएट टेबलची क्युरी, ह्याने काय होईल आपल्याला, एक जी काय क्रिएट टेबलची क्युरी काय करून दिली आपल्याला, इथे क्रिएट करून दिली. मग ही कॉपी करतो क्युरी, आणि क्युरी कॉपी केल्यानंतर इथे काय करणार आपण, वर्क बेंच सर्च करणार, आणि वर्क बेंच मध्ये ती क्युरी पेस्ट करणार. युजर्स नावाचा टेबल आहे, मी काय करतो, युजर्स नावाचा टेबल आहे तो काय करतो, राईट क्लिक केला आणि इथे आलाय ड्रॉप टेबलवर क्लिक केलं आणि इथे ड्रॉप नाव, म्हणजे तो टेबल काय झाला आता डिलीट झाला. फर्स्ट मी काय करणार, इथे डेटाबेस यूज
यूज केला, ग्रीन टिक आलं, ओके. त्यानंतर जी आपण क्युरी कॉपी केली ती मी इथे केली पेस्ट, आणि ही युनिक फक्त मी काय करतो रिमूव्ह करतो. आणि जी क्युरी आहे आपली त्या क्युरीला मी करतो इथे आता रन केली, क्युरी झाली, टेबल झाला क्रिएट, झाला टेबल क्रिएट. मग टेबल क्रिएट झाल्यानंतर आता काय करायचं, टेबलमध्ये फक्त डेटा पाठवून द्यायचा. आता आपलं डेटाबेसशी कनेक्शन तर ठेवलंय आपण करून, मग आता फक्त डेटा काय करायचा आपल्याला पाठवून द्यायचा आहे. मग डेटा पाठवून द्यायचा असेल तर काय करायला लागेल आपल्याला, व्हॅर मी फर्स्ट डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी बनवतो, ठीक आहे. आणि आता इथे करतो मी एक इन्सर्टची क्युरी, व्हॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, आणि इथे आपली राहील इन्सर्टची क्युरी, इन्सर्ट इनटू कोणता टेबल आहे, युजर्स, राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये आपण पहिलं काय भरणार आहे, युजर नेम, सेकंड भरणार आहे आपण युजर ईमेलच आहे का, मी एकदा चेक करतो, ठीक आहे, युजर ईमेल आणि मोबाईल आहे असं, ठीक आहे, युजर ईमेल, त्यानंतर राहणार इथे युजर मोबाईल, आणि लास्ट मध्ये आहे आपला पासवर्ड. त्यानंतर कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज, आणि व्हॅल्यूज नंतर राऊंड ब्रॅकेट. फर्स्ट घेतला सिंगल कोड युजर नेम साठी, सेकंड घेतला आपण ईमेल साठी, थर्ड घेतला मोबाईल साठी, आणि फोर्थ घेतला पासवर्ड साठी. मग काय जो काय डेटा आलाय तो कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय. मग मी ते काय करतो अटॅच करून देतो जो डेटा आलाय तो, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, डी डॉट युजर नेम, सेकंड मध्ये डी डॉट युजर ईमेल, आणि थर्ड मध्ये डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, डी डॉट युजर मोबाईल, आणि लास्ट मध्ये काय राहणार, डी डॉट पासवर्ड. ओके, झाली क्युरी क्रिएट. क्युरी क्रिएट झाल्यानंतर मी एकदा चेक करतो जी काय क्युरी क्रिएट झाली ती बरोबर झाली की चुकीची झाली. आउटपुट पेजला आलो, इथे मी करतो एकदा रिफ्रेश, जसं मी रिफ्रेश केले क्युरी झाली ते क्रिएट बरोबर झाली, ह्यात चुकीची काही नाही. मग त्यानंतर जी काय क्युरी, त्या क्युरीला मी करतो आता रन करण्यासाठी तुम्हाला माहिती काय करायचं, व्हॅर डेटा इक्वल टू अवेट, आणि ते सांगायचं EXE ला SQL क्युरी आमची रन कर. इथे अवेट यूज केले म्हणजे आपल्याला काय यूज करणे, आता इथे असिंग यूज करणे, आणि जो काय डेटा आला तो डेटाला आपल्याला सेंड नाही करायचं, युजरला डायरेक्ट रिडायरेक्ट करायचं. कुठे रिडायरेक्ट करणार आपण, स्लॅशला. इकडे आलो आउटपुट पेजला, रिफ्रेश केलं, डायरेक्ट कुठे आला आपण लॉग इन पेजला आलो, आणि आपला डेटा काय झाला आता डेटाबेस मध्ये सेव्ह झालाय. जसं की मी इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स, आणि ह्या क्युरीला करतो रन. जसं रन केलंय आला डेटा इथे, युजर नेम, युजर ईमेल, युजर मोबाईल, आणि इथे आलाय पासवर्ड. ओके, मग आपला रजिस्ट्रेशन डेटा काय होतोय, टेबलमध्ये स्टोअर होतोय. आता आपलं काम कुठे आहे, लॉग इनच्या ह्याच्यावर. मग लॉग इनच्या ह्याच्यावर दोनच फील्ड आहेत, जसे की ईमेल आणि पासवर्ड. मग मी इथे काय करतो, ईमेल टाकला आणि सेकंड टाकतो मी इथे पासवर्ड, आणि इथे लॉग इन बटनावर क्लिक केलं. जसं मी लॉग इन बटनावर क्लिक केलं, कुठे गेला डेटा, स्लॅश डू लॉग इनच्या URL ला गेला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने गेला. मग पोस्ट मेथडची URL बनवून घ्यायची. कुठे बनवणार, index.js नावाची जी काही फाईल आहे त्या फाईल मध्ये. मग ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश डू लॉग इन, कोमा घेतला, एक फंक्शन घेतला, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतला, सेकंड घेतला आपण रिस्पॉन्स, आणि ते मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेट. जो काय डेटा आलाय तो डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी कन्फर्म चेक करतो डेटा येतोय की नाही. येतोय डेटा, काय काय येतोय, एक युजर नेम येतोय, आणि सेकंड येतोय, सॉरी युजर नाही, युजर ईमेल येतोय, आणि सेकंड येतोय आपल्याला पासवर्ड येतोय. मग हा जो काही दोन डेटा येतोय हा डेटा आपल्याला काय करायचा आहे, डेटाबेस मध्ये आहे की नाही हे आपल्याला चेक करायचे. मग डेटाबेस मध्ये आहे की नाही चेक करण्यासाठी मी काय करतो, फर्स्ट एक डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी बनवतो, आणि आपला डेटाबेस मध्ये हा ईमेल आणि हा पासवर्ड आहे की नाही हे फक्त मला चेक करायचे. मग चेक करायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणती क्युरी असते आपली, SQL इक्वल टू टिल्ट, आणि कोणती क्युरी ओम, इन्सर्ट इनटू. आपल्याला डेटा फक्त काय करायचं आहे की नाही चेक करायचे. मग आहे की नाही चेक करण्यासाठी आपण क्युरी काय करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स, कोणता टेबल आहे तो, आणि त्यानंतर इथे करतो आपण वेअर. वेअर आपल्याला काय काय चेक करायची डेटाबेस मध्ये आहे की नाही,
फर्स्ट आम्हाला चेक करायची युजर ईमेल आहे की नाही, आणि सेकंड करायची आम्हाला पासवर्ड आहे की नाही तो. मग मी इथे काय करतो, युजर ईमेल. आम्हाला युजर ईमेल चेक करायचा आहे. कोणता युजर ईमेल चेक करायचा आहे? जो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये युजर ईमेल आलाय तो काय करतो, डेटाबेस मध्ये आहे की नाही चेक कर. मग इथे मी राईट करतो डी डॉट युजर ईमेल. अजूक, मग अजूक म्हणलं की इथे आपण अँड कीवर्ड यूज करतो. ओके, म्हणजे हे पण आणायचे आम्हाला चेक करून, आणि पासवर्ड पण आम्हाला चेक करून आणायची. त्यासाठी आपण कोणता कीवर्ड यूज करतो, अँड. आणि इथे राईट करायचे पासवर्ड. आमचा काय करायचा आहे, पासवर्ड जो काय आहे तो पासवर्ड काय कर, चेक कर. कुठे चेक कर, कोणता पासवर्ड चेक करायचा, जो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये पासवर्ड आलाय तो काय पासवर्ड काय कर, तू चेक कर डेटाबेस मध्ये आहे की नाही. मग इथे क्युरी क्रिएट झाल्यानंतर त्या क्युरीला मी करतो एकदा सेंड, म्हणजे बरोबर झाली की नाही ते चेक करणार मी फक्त. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलं, आपली क्युरी कशी क्रिएट झाली, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर, आणि ते वेअरच्या पुढे काय सांगितले आपण, युजर ईमेल हा ईमेल डेटाबेस मध्ये आहे की नाही तो चेक कर. आणि अजूक साठी काय केले ते अँड ऑपरेटर, आणि अँड मध्ये आपण सांगितले पासवर्ड, जो काय हा पासवर्ड आहे तो पासवर्ड आहे की नाही तो चेक कर. ह्या क्युरी मध्ये तेच सांगितले, आणि त्या क्युरीला मी इथे करतो रन. मग रन करण्यासाठी वॅर डेटा इक्वल टू अवेट EXE, आणि EXE ला SQL क्युरी पास करून द्यायची. आणि इथे मी राईट करतो आता अवेट यूज केले म्हणजे असिंग. असिंग राईट केलंय, आणि इथे मी काय करतो, डेटाला सेंड करतो. इकडे आलो एकदा, आणि इथे करतो मी जसं रिफ्रेश केलंय, आपल्याला काय भेटलंय आता इथे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय भेटलंय आपल्याला, डेटा भेटलाय. काय काय डेटा भेटलाय, आपण फक्त त्याला ईमेल आणि पासवर्डच दिलता. मग त्यांनी काय केलं, मोबाईल नंबर आणला, तिचं युजर नेम आणलं, आणि त्यांनी काय केलं, ID पण घेऊन आलाय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय झालाय, जो आपण त्याला ईमेल आणि पासवर्ड दिलता तो काय झालाय, त्याला डेटाबेस मध्ये आहे. ठीक आहे, सपोज मी काय केलं की ते पासवर्ड मी चुकीचा टाकला आणि लॉग इन केलं, तर डेटाबेस मध्ये डेटा सापडला का त्याला, नाही सापडला. कारण आपण पासवर्ड जो टाकला होता तो काय टाकला होता, चुकीचा टाकला होता. त्यामुळे आपल्याला तो डेटा भेटला नाही. अरे समजतंय ऑनलाईन मेंबर, काय करतोय आपण, ह्याच्या आधी आपले 2-3 एक्झाम्पल झालेत ह्या रिलेटिव्ह, बरोबर ना. ऑनलाईन मेंबर समजतंय काय चाललंय. ठीक आहे, तुम्हाला नोट करायला मी टाइम देतो. ठीक आहे, आता आपण पासवर्ड आणि ईमेल बरोबर टाकला तरच आपल्याला काय होतोय, डेटा भेटतोय. अदरवाईज चुकीचा टाकला तर डेटा भेटतोय का आपल्याला, नाही भेटत. मग आपल्याला जेव्हा कधी डेटा येईल, डेटा आला की काय करायचं, एक मेसेज प्रिंट करायचा. जसं की मी इथे काय करतो, आपण लास्ट लेक्चर मध्ये पण पाहिले, 2-3 डेमो पाहिले. आपल्याला लॉग इन झालंय की नाही ते चेक करण्यासाठी आपण काय करतो, इफ मध्ये सांगतो जो काय डेटा आहे, डेटाची लेंथ, जी काही डेटाची लेंथ आहे 0 पेक्षा मोठी असेल तर युजर काय झाला, लॉग इन झाला. मी इथे रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो, आणि इथे मेसेज प्रिंट करतो, युजर लॉग इन. आणि इल्स मध्ये युजर नेम, डेटाची लेंथ 0 पेक्षा छोटी असेल तर मी इथे मेसेज प्रिंट करतो, रिस्पॉन्ड डॉट सेंड मध्ये तुमचा जो काही ईमेल अँड पासवर्ड आहे तो काय इनव्हॅलिड. ठीक आहे, असा मेसेज मी काय केला, प्रिंट केला. मग एकदा आउटपुट पेजला आलो, इथे करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं, एक ईमेल टाकला बरोबर, आणि सेकंड मी पासवर्ड टाकला बरोबर, आणि लॉग इन बटनावर क्लिक केलं. काय मेसेज प्रिंट झाला इथे, युजर लॉग इन झाला. ओके, त्यानंतर मी काय करतो, आता चुकीचा पासवर्ड टाकतो, आणि इथे करतो लॉग इन बटनावर क्लिक. जसं लॉग इन बटनावर क्लिक केलं, आपल्याला मेसेज कोणता प्रिंट झाला, ईमेल अँड पासवर्ड इनव्हॅलिड. ओके, ऑनलाईन मेंबर समजतंय हे तुम्हाला सगळं, इथवर समजलंय का नाही मला एकदा सांगा बरं, मेसेज बॉक्स मध्ये सगळ्यांनी. नसेल समजलं ते पण तुम्ही टाकू शकता, सांगा बरं एकदा.
फास्ट मध्ये. अरे 2 मिनिटात तुम्ही मेसेज राईट केला पाहिजे. नसेल समजलं तुम्ही डायरेक्ट बोला, ठीक आहे. नाही समजलं मग एकदा आपण रिपीट करू. मी करू कंटिन्यू पुढे मी, ठीक आहे. बाकीच्यांनी राईट नाही केला मेसेज, सर्वांनी नाही केला. कोण कोण बाकी आहे बरं मेसेज राईट करायचं? ठीक आहे, कंटिन्यू करतो मी. आता इथे काय करायचं आपल्याला, जेव्हा युजर लॉग इन होईल तेव्हा काय करायचं, एक टोकन जनरेट करायचं. काय करायचं, टोकन जनरेट करायचं. जेव्हा युजर लॉग इन होईल तेव्हा युजरला काय करायचं, एक टोकन जनरेट करायचं. जसं की युजर लॉग इन कधी होणार आहे, जेव्हा आपण इथे मेसेज प्रिंट केलाय, मग इथेच आपण टोकन जनरेट करू शकतो ना, ठीक आहे ना. म्हणजे इथे जी काही इल्स पार्ट आहे, जो काही इफचा हा कर्ली ब्रॅकेट आहे, कोणता, हा कर्ली ब्रॅकेट आहे. ह्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये काय झालं, युजर लॉग इन झालाय. मग लॉग इन झाल्यानंतर आपल्याला काय करायची, एक टोकन जनरेट करायची. मग टोकन जनरेट करण्यासाठी आपल्याला फर्स्ट काय लागणार आहे, की लागणार आहे. मग मी इथे काय करतो, एक की बनवतो, व्हेअर की, आणि की मध्ये मी व्हॅल्यू टाकतो. तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू आपण काही पण टाकू शकतो. जशी मी एक की बनवली आणि ते की मध्ये मी काय टाकली, व्हॅल्यू टाकली. आणि आता जिथे आपला युजर लॉग इन झालाय, कुठे झालाय, ह्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आपला युजर लॉग इन झालाय. मग ह्याच्या आतमध्ये मी काय करतो, एक टोकन जनरेट करतो. जसं की ओम, लक्ष दे इकडे, नंतर टाईप कर, व्हेअर टोकन इक्वल टू, कसं जनरेट करायचं आपल्याला, की JWT डॉट साइन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, आणि ह्या कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण काय देतो, डेटा देतो. जसं की डेटा कशात आलाय आपल्याला आता, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग जो काही रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये ईमेल आहे तो ईमेल ह्याला पास करून द्यायचा. मग मी इथे राईट करतो, युजर ईमेल कोलन, साप चावल्यासारखं चिन्ह, आणि त्याच्या पुढे जो काही डेटा आलाय, कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, तो पास करून द्यायचा. मग डी डॉट युजर ईमेल, आणि त्याच्या पुढे कोमा द्यायचा, आणि तुम्हाला माहिती आहे की द्यायची. झालं टोकन जनरेट. आणि जे काय टोकन जनरेट झालंय त्या टोकनला मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग, ठीक आहे. एकदा आउटपुट पेजला येतो, इथे करतो मी रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलं, एकदा ईमेल टाकतो आणि पासवर्ड मी टाकतो आता चुकीचा पासवर्ड टाकतो, आणि इथे करतो लॉग इन. जसं मी लॉग इन केलं, काय मेसेज आला इथे, ईमेल अँड पासवर्ड इनव्हॅलिड. आणि कन्सोल मध्ये आपण जे काही डेटा प्रिंट केला तो काय झालाय का, प्रिंट नाही झाला. मग आता आउटपुट पेजला आलो आणि आता मी टाकतो बरोबर पासवर्ड अँड ईमेल, आणि ते करतो लॉग इन. जसं मी लॉग इन केलं, युजर लॉग इन झाला, आणि कन्सोल मध्ये काय झालंय आपलं, एक टोकन जनरेट झालंय, ठीक आहे. इथे आपल्याला शो नाही झालं. मी काय करतो, इथे कन्सोल करण्यापेक्षा रिस्पॉन्ड डॉट सेंड मध्ये मी टोकन टाकून देतो. इथे करतो टोकन, आणि इकडे येतो एकदा आउटपुट पेजला, आणि इथे करतो जसं रिफ्रेश, आलं टोकन. म्हणजे जेव्हा आपण ईमेल नेम आणि पासवर्ड बरोबर टाकतो तेव्हा काय होईल, आपल्यासाठी एक टोकन जनरेट होईल. काय होईल, आपल्यासाठी एक टोकन जनरेट होईल, बरोबर. मग टोकन जनरेट झालं की काय करायचं, अजून एक काम करायचं. काय करायचं, टोकन जनरेट झालं की एक काम करायचं. काय काम करणार आपण, जी ही टोकन जनरेट झालंय ह्या टोकनला करायचं कुकी मध्ये स्टोअर. काय करायचं, टोकन जनरेट झालं की कुकी मध्ये काय करायचं, टोकनला स्टोअर करायचं. मग तुम्हाला माहितीये कुकी मध्ये डेटा स्टोअर कसा करायचा, टोकन कुठं स्टोअर झालंय, इथे, आणि टोकनच्या खालीच मी काय करतो, इथे कुकी मध्ये स्टोअर करतो. मग तुम्हाला माहितीये कुकी मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी रिस्पॉन्ड डॉट काय हो, कुकी राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये आपण इथे करतो नेम देतो, काय स्टोअर करायचे आपल्याला, टोकन, आणि कोमा द्यायचा, जे काय टोकन आहे ते टोकन तिथे पास करून द्यायचं. असंच करतो ना कुकी मध्ये आपण टोकन स्टोअर, बरोबर. जिथे आपण टोकन जनरेट केलंय त्याच्याच खाली मी काय केलंय, कुकी मध्ये टोकन स्टोअर केलंय. कुठे कुठे स्टोअर केलंय, कुकीज मध्ये. मग एकदा मी आउटपुट पेजला येतो, इथे बॅक आलो, बॅक आल्यानंतर इथे रिफ्रेश करतो, आणि एकदा मी इन्सेप्ट ओपन करतो. इन्सेप्ट ओपन करण्यासाठी राईट क्लिक करा, लास्ट मध्ये तुम्हाला इन्सेप्ट दिसेल, आणि तुमच्या पुढे काय होईल, अशी स्क्रीन ओपन होईल. ओके, इथे एलिमेंट, कन्सोल, सोर्स, नेटवर्क, परफॉर्मन्स, मेमरी, आणि इथे भेटेल तुम्हाला ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन मध्ये जायचं, आणि जो काय कुकी आहे इथे दिसते कुकी,
किती 1 2 3 4 5व्या नंबरला त्याच्या ॲरो बटनावर करायचे ते क्लिक. जसं क्लिक केलं की ते दिसेल तुम्हाला http://localhost:100 त्याच्यावर क्लिक करा आणि इथे दिसेल तुम्हाला एक टेबल, जसं की ते नेम व्हॅल्यू. ह्याच्यामध्ये काय आहे का डेटा स्टोअर? नाही स्टोअर. मग जसं मी एकदा करतो लॉग इन, इथे मी टाकला आता चुकीचा पासवर्ड. काय टाकला मी? चुकीचा पासवर्ड टाकला आणि लॉग इन बटनवर क्लिक केलं. काय मेसेज आला इथे? प्रिंट ईमेल अँड पासवर्ड इनव्हॅलिड. आणि टोकन कुकीमध्ये स्टोअर झालंय का? नाही झालं. मग एकदा मी काय करतो आता बरोबर टाकतो आणि लॉग इन बटनावर क्लिक करतो. जसं मी लॉग इन बटनावर क्लिक केलं आपल्यासाठी काय झाले? टोकन जनरेट झालं. आणि कुकीमध्ये काय स्टोअर झालंय? आता इथे टोकन स्टोअर झालंय इथे. ऑनलाईन मेंबर समजते काय केलंय? काय राजश्री काय म्हणून राहिली? युजर पासवर्डला टोकन यूज नाही होत का? ठीक आहे, होऊ शकतं. तुला पासवर्ड पण देऊ शकते तो, किंवा ईमेल पण देऊ शकते, नाही तर युजर नेम देऊ शकते. तुम्ही त्याला कोणता पण डेटा देऊ शकता. जसं की मी याला टोकन जनरेट करण्यासाठी त्याला काय दिलंय मी इथे? युजर ईमेल दिलाय, बरोबर ना? तुम्ही पासवर्ड पण देऊ शकता, तसं काही नाही की युजर ईमेलच द्या. ओके, तुम्ही ह्यातला कोणता बी डेटा देऊ शकता. तुम्ही एक नंबर पण देऊ शकतात, एक पासवर्ड पण देऊ शकता, टेक्स्ट डेटा पण देऊ शकतात. तुम्हाला जो काही डेटा वाटेल तो तुम्ही डेटा काही देऊ शकता. ओके, मग करायची कंटिन्यू राईट करतात तुम्ही ऑनलाईन मेंबर. अजून राहिले भरपूर एक्झाम्पल. काय केलंय आपण? जसं युजर लॉग इन होईल, लॉग इन झाल्याच एक टोकन जनरेट होईल. आणि टोकन जनरेट झालं की आपण टोकन कुठे स्टोअर केलंय? कुकी मध्ये स्टोअर केलंय. काय करतात मग ऑनलाईन मेंबर? ट्राय करतात की कंटिन्यू करायचं? सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. ऑनलाईन मध्ये केवढे जॉईन आहेत? 13 जण जॉईन आहेत. 13 मेसेज मला ग्रुपवर पाहिजे. ग्रुपवर नाही, मेसेज बॉक्स मध्ये करा बरं फास्ट मध्ये. कंटिन्यू, ट्राय, कंटिन्यू. राजश्री काय करायचं? ट्राय करायचं का कंटिन्यू करायचं? तूच सांग आता. कंटिन्यू करायचं राजश्री? ठीक आहे, कंटिन्यू करू. ओके राजश्री, ठीक आहे. ट्राय तुम्हाला टाइम देईल. ओके, आता बाकीच्या सगळ्यांचं म्हणणं आहे कंटिन्यू करायचं. लेंथी होत जास्त आहे. लेंथी होत आहे का? ठीक आहे, एक मेथड घेतो फक्त. ठीक आहे राजश्री, एक मेथड घेतो, मग तुम्हाला नोट करायला टाइम देतो मी. फक्त एक 2-3 लाईन राईट करणार आहे. आता आपण इथे काय केलं ते देणार ठेवा. जेव्हा आपण युजर नेम आणि पासवर्ड बरोबर टाकतो तेव्हा काय होतंय? टोकन जनरेट होतंय. आणि त्या टोकनला आपण काय केलंय? कुकीमध्ये स्टोअर केलंय. ओके, मग कुकीमध्ये स्टोअर केल्यानंतर काय करायचं? इथे जो काय आपण रिस्पॉन्ड डॉट सेंड केले कुकीला, तिथे मी काय करतो? रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट करतो. कुठे करतो रिडायरेक्ट? आपल्या होम पेजला. सपोज स्लॅश होमला मी काय करणार? इथे रिडायरेक्ट करणार. ओके, काय करणार? इथे मी स्लॅश होम पेजला काय करणार? रिडायरेक्ट करणार. ओके, मग रिडायरेक्ट करण्यासाठी मी आलो इकडे आउटपुट पेजला. एकदा इथे मी करतो रिफ्रेश केलं, लॉग इन पेजला आलो. लॉग इन पेजला आल्यानंतर एक मी टाकतो इथे ईमेल, सेकंड टाकलं मी बरोबर पासवर्ड, आणि इथे टाकतो लॉग इन बटनावर क्लिक. जसं मी लॉग इन बटनावर क्लिक केलं, युजर कुठे गेला? स्लॅश होम पेजला गेला. म्हणजे काय? स्लॅश होम पेजची URL आहे ती मी काय करतो? इथे बनवून घेतो. ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश होम, कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं. त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतला, एक रिस्पॉन्स घेतला, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड काय करणार? मी H1 मध्ये करतो. आणि इथे करतो मी वेलकम टू होम पेज. ओके, मग जेव्हा युजर लॉग इन होईल काय प्रोसेस होणार आहे आता मला सांगायचं. ठीक आहे, प्रोसेस काय होईल? जेव्हा मी युजर नेम आणि ईमेल सोबत चुकीचा टाकला तर मला एक मेसेज प्रिंट होईल. कोणता? ईमेल अँड पासवर्ड इनव्हॅलिड.
आणि सपोज मी ईमेल आणि पासवर्ड बरोबर टाकला, तर दोन गोष्टी होणार. पहिलं, त्या ईमेल वरून एक टोकन जनरेट होणार आणि ती टोकन कुठे स्टोअर होणार? आपल्या कुकी मध्ये स्टोअर होणार. आणि त्यानंतर कुठे जाणार? युजर होम पेजला जाणार. इथे लॉग इन बटनावर क्लिक केलं, एक टोकन जनरेट झालं. टोकन जनरेट झाल्यानंतर ते टोकन झालं कुकीमध्ये स्टोअर, आणि तिथे कुकीमध्ये स्टोअर झाल्यानंतर आपण कुठे गेलो? एका होम पेजला गेलो. ठीक आहे, इथे स्पेलिंग चुकले आय थिंक. पेज. ओके, ऑनलाईन मेंबर एवढं ट्राय करतात. जे काय राहिलेलं आहे ते पुढे घेऊ आपण. तुमचं झाल्यानंतर का होईल असं मला वाटत नाही होईल म्हणून. नोट करून, कारण थोडाच टाइम बाकी. अरे ऑनलाईन मेंबर रेकॉर्डिंग मधून कव्हर करता ना तुम्ही, मग राहिले ते फक्त फ्लो समजून घ्या, लेंथी नाही. तुम्ही एकदा रेकॉर्डिंग आता बघता, लेक्चर मध्ये ते समजून परत तुम्ही आधी एकदा पाहिलं, ठीक आहे ना. टाइम नाही पुरणार ना. मग एक्झाम्पल असं अर्धवट सोडून पुढचं लेक्चर नाही घ्यायला जमणार ना. ठीक आहे, एकच प्रोसेस आहे फक्त. तुम्हाला माहिती आहे आपण हे एक्झाम्पल घेतलंय ऑलरेडी. सेशनचा यूज करून आपण काय केलं होतं? ऍज इट इज असंच केलं होतं. ठीक आहे ना. मग आता होम पेजला पाठवल्यानंतर काय करायचं? का आपल्याला एक सिंपल फंक्शन बनवायचे. काय करायचे आपल्याला? फंक्शन नाही बनवायची, की आपल्याला एक अशी मेथड किंवा आपल्याला एक अशी कंडिशन टाकायची. आता कंडिशन काय राहणार आपले? हे देण्यात ठेवा. आता कुकी मध्ये टोकन असेल तरच आपण होम पेजला पाठवणार. काय करणार? कुकीज मध्ये टोकन असेल, लक्ष देऊन नंतर टाईप करा, भरपूर टाइम आहे तुम्हाला. ठीक आहे, आपल्याला काय करायचे की जे काय आपलं होम पेज आहे, होम पेजला आपण कधी जाणार? जेव्हा आपल्याकडे टोकन असेल तेव्हा. कधी जाणार आपण? कुकीज मध्ये टोकन असेल तरच आपण युजरला कुठे पाठवणार? होम पेजला पाठवणार. मग ही कंडिशन टाकण्यासाठी तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये पण, आपण सेशन मध्ये पण सांगितलं काय करायचं? सिंपल एक फंक्शन बनवायचं. काय बनवायचं? एक फंक्शन. त्या फंक्शनला मी नाव देतो ऑथ. काय नेतो तिथे? ऑथ. आणि ऑथ मध्ये तीन गोष्टी असतात. कोणत्या असतात? होम, रिक्वेस्ट, रिस्पॉन्स आणि नेक्स्ट असतात. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. आणि ह्या फंक्शन मध्ये मी कंडिशन सांगणार. काय कंडिशन सांगणार? की कुकी मध्ये डेटा आहे, कुकी मध्ये टोकन आहे की नाही, हे फक्त मी काय करणार आता? चेक करणार. मग त्यासाठी मी काय करतोय? ते एक व्हेरिएबल घेतला टोकन, आणि जी काय कुकी मध्ये डेटा आहे तो डेटा मी काय करणार? ह्या टोकन मध्ये स्टोअर करणार. मग कुकी मधला डेटा घेण्यासाठी, कुकी मधला डेटा गेट करण्यासाठी काय राहणार? रिक्वेस्ट डॉट काय आहे? रिक्वेस्ट डॉट काय आहे? होम ऑनलाईन मेंबर काय बरं? मला सांगा बरं. कुकी मधून डेटा आपल्याला गेट करायचा आहे. मग काय आहे त्याचं सिंटॅक्स कसं आहे? बस लास्ट राहिले फक्त एवढंच आहे. अरे सेशन नाही अनिकेत, आपण सेशन नाही पाहत. कुकीज मधून आपल्याला डेटा घ्यायचा आहे. कुठून घ्यायचं आपल्याला? कुकीज मधून घ्यायचं आहे. मग काय आहे बरं ऑनलाईन मेंबर? सांगा बरं. अरे काहीतरी आहे ना. झालंय आपलं. तुम्ही डेटा सेव्ह केला होता कुकी मध्ये, डेटा कुकी मधून घेतला होता, परत डेटा तुम्ही कुकीज मधून डिलीट पण केलता. मग काय आहे बरं ते कुकीज मधून डेटा घेण्याचं? मला पण आठवण आता काय आहे? अनिकेत सेशनचं नाही, कुकीजचं पाहिजे आपल्याला. अरे आठवतंय का नाही? होम काय आहे बरं? आठवतंय? रिक्वेस्ट डॉट कुकीज डॉट कुकीज आहे का? ठीक आहे, रिक्वेस्ट डॉट कुकीज, आणि कुकीज मधून आपल्याला काय घ्यायची? टोकन. असंच आहे का? डॉट असंच आहे ना? नेम. नेम नाही, आपल्याला आता कुकी मध्ये आपण काय स्टोअर केलंय? कुठे? इथे टोकन स्टोअर केलंय ना. मग इथे नेम कसं येणार? टोकन येणार. आणि जे काय टोकन आहे त्या टोकनला मी इथे करतोय एकदा, बरोबर ना? असंच आहे ना? ऑनलाईन सांगा ना. ठीक. आता जे काय टोकन कुकी मध्ये टोकन आहे, कोणतं टोकन? जे आपण हे स्टोअर केलेलं, हे टोकन आपण काय केलंय? ह्या टोकन व्हेरिएबल मध्ये आपण काय केलंय? स्टोअर केलं. आणि इथे मी आता कंडिशन टाकणार. काय कंडिशन टाकणार? इफ कुकीज मध्ये टोकन टोकन असेल तर पहिली कंडिशन काय होणार? एक्झिक्यूट होणार, बरोबर ना? टोकन असेल, ठीक आहे. इथे मी काय करतो? नॉट. नॉट म्हणजे काय? ह्या टोकन मध्ये काही व्हॅल्यू नसेल तर काय होणार? ह्या इफ मधली कंडिशन काय होणार? एक्झिक्यूट होणार.
मग मी इथे काय सांगणार की कुकीज मध्ये टोकन नसेल तर तो काय करायचं, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट करायचं. कुठे रिडायरेक्ट करायचं, लॉग इन पेजला. आपलं लॉग इन पेज कुठे आहे, स्लॅशला. बस एवढं सांगायचं ह्याच्या आतमध्ये. आणि त्या इलच्या बाहेर काय सांगायचं, इथे फक्त नेक्स्ट सांगायचं. आणि ज्या पेजला आपल्याला ही कंडिशन टाकायची त्या कंडिशनला आपण काय करतो, फंक्शनच्या आतमध्ये, फंक्शनच्या आधी फक्त ती ऑथ फंक्शन काय करतो, कॉल. ओके, बस फंडा खतम. मी एकदा आउटपुट पेजला आलो आणि इथे करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं आपण कोणत्या पेजला आहेत आता, होम पेजला आहे. ठीक आहे, एकदा मी बॅक येतो, बॅक आल्यानंतर लॉग इन पेजला आलो आणि जे काय कुकीमध्ये टोकन आहे ते मी करतो इथून डिलीट केलं, तिथे रिफ्रेश करतो. आणि आता मी डायरेक्ट लॉग इन न करता मी होम पेजला जाण्याचा प्रयत्न करतो. होमवर क्लिक केलं, रिफ्रेश केलं, जातोय का मी इथे स्लॅश, येतोय का मी, नाहीये. मग मी काय करतो, एकदा लॉग इन करून जातो होम पेजवर. एक ईमेल टाकला, पासवर्ड मी बरोबर टाकला आणि इथे लॉग इन बटनावर क्लिक केलं. जसं मी लॉग इन बटनावर क्लिक केलं, काय झालं, त्या ईमेल वरून एक टोकन जनरेट झालं आणि त्या टोकन कुठे स्टोअर केलं, आपण कुकीज मध्ये स्टोअर केलं. आणि आपण होम पेजला सांगितलंय की कुकीज मध्ये टोकन असेल तर होम पेजला जायचं, अदरवाईज जायचं नाही. आता ह्याचा फंडा यूज काय झाला, जसं की आता मी काय करतो, माझी वेबसाईट बंद करतो. माझी वेबसाईट काय केली, मी बंद केली. काय केली, मी वेबसाईट बंद केली. बंद केल्यानंतर मी इथे काय करतो, localhost:1000 टाकलं. आता मी लॉग इन न करता डायरेक्ट कुठे जाणार, मी आता होम पेजला जाण्याचा प्रयत्न करतो. आलो का होम पेजला, ठीक आहे ना. ईमेल आणि पासवर्ड टाकायची गरज पडली का मला, नाही पडली. का नाही पडली, की जे काय आपलं टोकन आहे, जे काय आपलं कुकी आहे, कुकी मध्ये काय आहे, टोकन आहे. जोपर्यंत कुकी मध्ये टोकन आहे तोपर्यंत आपल्याला ईमेल आणि पासवर्ड टाकायची गरज पडणार नाही पडणार. ओके, मग ह्याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या पेजवर आणि ऑथेंटिकेशन टाकायचे असेल तर काय करणार, URL बनवायची, app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश, मी इथे करतो अबाउट, कोमा घेतला, फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट आणि इथे रिस्पॉन्स, आणि इथे करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. जसं की मी सेंड करतो अबाउट. आणि ह्या पेजला तुम्हाला ऑथेंटिकेशन टाकायचे असेल तर काय करायचं, फंक्शनच्या आधी फक्त ऑथ फंक्शनला कॉल करायची, झालं तुमचं ऑथेंटिकेशन. एकदा कोड राईट केलाय आपण हा, आणि तो कोड आपण काय करतो, मल्टिपल टाइम काय करतो, यूज करतो. बस एवढाच फंड आहे. ठीक आहे, ऑनलाईन पेपर बस करायची. मग एवढं झालं एक्झाम्पल, एवढंच आहे आपण. अरे समजलंय का नाही, का डोक्यावर गेलं हो. ठीक आहे, नसेल समज, ऑनलाईन मेंबर समजलंय का, झालं बाउन्स झालं सगळं, हेलिकॉप्टर. आय थिंक